सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेने स्वयंभू या कचरा ठेकेदाराला यापूर्वीचा कचऱ्याचा धुळे शहरातील ठेका दिलेला होता। त्याची मुदत 20 डिसेंबर रोजी संपत असून भाग्योदीप या नवीन कंपनीला आता नव्याने ठेका वर्षभराकरिता देण्यात आलेला आहे। त्या संदर्भात त्याने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील कर्मचारी भरण्याकरिता जाहिरात देखील काढलेली आहे। सध्याच्या परिस्थितीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुमारे 350 कर्मचारी स्वयंभू या ठेकेदाराकडे कार्यरत असून ते गेल्या 4.5 वर्षांपासून धुळे शहरातील विविध भागातील कचरा संकलनाचे काम करीत आहेत। यातील अनेक कर्मचाऱ्यांना या अगोदर असंघटित कामगार कक्षेखाली कंपनीच्या नियमानुसार कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऑर्डर देण्यात आलेल्या होत्या। त्यात त्यांचा प्रॉव्हिडंट फंड देखील कपात होत होता, तरी देखील अनेक कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळालेल्या नव्हत्या। त्या संदर्भात वेळोवेळी या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून अनेकदा आंदोलने देखील केली। तसेच या संदर्भात मध्ये अनेक कर्मचारी हे अजूनही असंघटित कामगार नियमावली अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेण्यात आलेले नसून त्यांना रोखीने त्यांचा पगार रोखीने अदा केला जातो, त्यामुळे त्यांना इतर प्रॉव्हिडंट फंड सारख्या सुविधा मिळत नाहीये। अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जातीचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले। आज अनुसूचित जातीच्या आयोगाचे अध्यक्ष आदरणीय मेश्राम साहेब धुळे जिल्हा दौऱ्यावरती आलेले होते। धुळे महानगरपालिकेचे जे कचरा संकलन करणारे स्वच्छता कर्मचारी आहे त्यांच्या रोजगारीचा प्रश्न नवीन ठेकेदार नेमल्यामुळे या ठिकाणी निर्माण झालेला होता। नवीन ठेकेदाराने पदभार स्वीकारण्याच्या अगोदर तो सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी धमकावतोय, फक्त 120 कर्मचाऱ्यांना तो कायम करण्याचं त्या ठिकाणी सांगतोय। या संदर्भामध्ये मेश्राम साहेबांना आम्ही असंघटित कामगार आणि अनुसूचित जातीचे सर्वच्या सर्व सभासद सर्व असल्याने या ठिकाणी कर्मचारी असल्याने त्यांना न्याय मिळावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी केली। मेश्राम साहेबांनी असंघटित कामगारांना जे काही स्कीम त्या ठिकाणी लागू आहे त्याप्रमाणे नवीन ठेकेदाराने यांना साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी आयुक्तांना सांगितलेलं आहे। आयुक्तांनी यांच्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने पॉझिटिव्हली लक्ष घालण्याचं त्या ठिकाणी मेश्राम साहेबांना कबूल केलेलं आहे। आमची मागणी हीच आहे की 350 कर्मचारी पुन्हा एकदा वर्षभराकरता त्या ठिकाणी कायम करण्यात यावे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।